नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला हा कांद्याचा प्लॉट आहे. कांद्याच्या प्लॉटमध्ये मी सध्या बसलेला आहे, उभा आहे. मग या ठिकाणी कांद्याचे उत्पादन आपण घेत असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक समस्या येत असतात. परंतु त्या समस्यांना तोंड देऊन शेतकरी कांदा उत्पादन घेत असतात. पण गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचे दर घसरलेलं होतं, कांद्याचे दर कमी झाले होतं, बाजारपेठेमध्ये कांद्याला भाव नव्हता. पण अलीकडे या 2-4 दिवसामध्ये कांद्याचे दर पुन्हा तेजीमध्ये आलेले आहे. कांद्याचे दर वाढत आहे. त्याचे कारण काय तर मित्रांनो, एकतर बांगलादेश हा कांदा आयात करत आहे. त्याचबरोबर श्रीलंका आयात करत आहे आणि या 2 देशांना आपला भारत देश कांदा निर्यात करत आहे. म्हणजे कांदा त्यांना देत आहे. म्हणून मित्रांनो, एकतर कांदा तिकडे जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्या जे व्यापारी असतील, शेतकरी असतील त्यांच्याकडे जे कांदा आधीचे जे स्टॉक होतं ते आता कमी झालेलं आहे. म्हणजे कांद्याचे एकतर जे साठा होता तो कमी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट निर्यात चालू आहे. त्यामुळे कांद्याची जी स्टॉक क्षमता होती स्टॉक होती ती कमी झालेली आहे. म्हणजे बाजारपेठेचा नियम आहे की मागणी जास्त आणि पुरवठा कमी जर असेल तर किंमत आपोआप वाढतो आणि त्याचबरोबर जर मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर किंमत आपोआप खाली येत असते. त्याच पद्धतीने आधी या 4-5 दिवसाच्या आधी जर तुम्ही पाहायला गेलं तर पुरवठा जास्त होता, पण त्या तुलनेने मागणी कमी होती. म्हणून त्या ठिकाणी आपली किंमत दिवसेंदिवस कांद्याची घसरत होती. परंतु या 2-4 दिवसामध्ये निर्यात सुरू झाल्यामुळे आपल्याकडचे जे व्यापाऱ्यांकडचे जे कांदा स्टॉक होतं, तो कमी झाल्यामुळे आता हळू किंमत जे स्थिरावत आहे. चांगलं कांद्याची दर तेजीमध्ये येत आहे. म्हणून अ, आपल्या शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्या, की आपल्या कांद्याची चांगलं संगोपन करा, चांगलं खतपाणी करा, जेणेकरून भविष्यामध्ये अजून कांद्याला दर चांगला मिळणार आहे. आजची कांद्याचे दर तुम्ही पाहायला गेलं तर जवळपास सगळ्याच बाजार समितीमध्ये आपल्या सोलापूर असेल, लासलगाव असेल किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच बाजार समितीमध्ये जवळपास एक नंबरची कांदा बाजारभाव आहे 2 ते 3,000 मध्ये आहे किंवा त्यापेक्षा जास्तच आहे. 2,000 पेक्षा कमी कुठल्याच बाजार समितीमध्ये एक नंबरचा कांदा नाही. म्हणून भविष्यामध्ये हा आकडा 8-10 हजार पर्यंत जाऊ शकते. म्हणून आपल्याकडे जो कांदा आहे त्या कांद्याचे चांगल्या पद्धतीने संवर्धन करा, संगोपन करा, खतपाणी व्यवस्थित करा आणि तुम्ही 2-4 रुपये कमवा त्या माध्यमातून. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याकडची कांदा तुम्ही पाहू शकता. हे आपल्याकडची कांदा आहे. हे तुम्ही पाहू शकता आणि ही आपली एवढं आता झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडचा जो कांदा आहे आता एक महिनाभरामध्ये हा काढणीस येईल. महिन्याभरामध्ये मला अपेक्षित आहे की आणि बाजारपेठेचा आत्ता अभ्यास केला, अभ्यास करता आज असं दिसून येतं की जवळपास 1 महिन्यामध्ये हा एक नंबरच्या कांद्याचा दर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 8 ते 10 हजार पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. पण किमान 5,000 तर कुठेही सोडलेलं नाही. म्हणून तुमच्याकडेही जर कांदा असेल तर चांगलं खतपाणी करा, व्यवस्थापन करा आणि नक्की 4 पैसे कमवा. धन्यवाद.